हॅलो स्टुडंट, मी कांचन गुळिक, असिस्टंट प्रोफेसर, डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट, दहिवडी कॉलेज, दहिवडी. आजचा आपला टॉपिक आहे हाऊस रेंट अलाउन्स, सेक्शन 10 सबसेक्शन 13E. याच्या आधी आपण ग्रॅज्युएटी कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायची असते, त्याचबरोबर पेन्शन कशी कॅल्क्युलेट करायची असते, लिव्ह इनकॅशमेंट ऑफ सॅलरीचं कॅल्क्युलेशन कसं केलं जातं, हे सगळे पॉईंट आपण पाहिलेले होते. आजचा जो आपला टॉपिक आहे तो म्हणजे HRA. HRA मध्ये आपण बघणार आहोत, हा जो HRA आहे, हा जो हाऊस रेंट अलाउन्स आहे, हा कंपनी त्याच्या एम्प्लॉईला देत असते. त्याचं जे काही रेंट आहे ते पे करण्यासाठी किंवा त्याचा जो काही भाड्याचा खर्च आहे तो पे करण्यासाठी कंपनी त्याला हा अलाउन्स जो आहे तो काय करत असते, पे करत असते. आणि हा अलाउन्स इन्कम फ्रॉम सॅलरी हेडच्या अंडर टॅक्सेबल आहे. आणि या हाऊस रेंट अलाउन्समध्ये काही एक्सटेंडपर्यंत ची अमाऊंट जी आहे ती काय केली जाते, एक्झम्प्ट केली जाते. आणि ते एक्झम्प्ट करण्याचे जे काही पॉईंट आहेत हे कोणकोणते आहेत ते आपण बघणार आहोत. पहिला पॉईंट जो आहे तो म्हणजे ॲक्च्युअल रेंट रिसिव्ड, ॲक्च्युअल HRA रिसिव्ड. दुसरा पॉईंट आहे ॲक्च्युअल रेंट पेड मायनस 10% ऑफ सॅलरी. सॅलरीमध्ये काय काय इन्क्लूड होतं हे आपण पुढे बघणारच आहोत, पण त्याच्या आधी आपण तिसरा पॉईंट बघूयात. तिसऱ्या पॉईंटमध्ये आपल्याला सांगितलंय 50% ऑफ सॅलरी, 50% सॅलरीच्या आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. आपण तेव्हाच 50% सॅलरीच्या कॅल्क्युलेट करू शकतो जर आपला एम्प्लॉई हा मुंबई, दिल्ली, कोलकाता किंवा चेन्नई या 4 शहरांमध्ये राहत असेल. ही 4 शहरं ही मेट्रोपॉलिटियन सिटीज आहेत. आणि जर आपला एम्प्लॉई या 4 शहरांव्यतिरिक्त इतर कोणत्या शहरामध्ये राहत असेल तर आपण सॅलरीच्या 40% काय करत असतो तर कॅल्क्युलेट करत असतो. आणि या तिघांमध्ये, या 3 पॉईंटमध्ये जी अमाऊंट सगळ्यात लेस येईल ती लेस अमाऊंट जी आहे ती एक्झम्प्टेड अमाऊंट असणार आहे. आणि उर्वरित अमाऊंट जी असते HRA मधली ती टॅक्सेबल असणार आहे. आता सॅलरीच्या डेफिनेशनमध्ये काय काय इन्क्लूड होतं त्यातलं ते आपण बघूयात. सॅलरीमध्ये बेसिक सॅलरी किंवा आपण त्याला बेसिक पे असं म्हणतो, त्याचबरोबर डिअरनेस अलाउन्स जर तुम्हाला तसं सांगितलं असेल, एम्प्लॉयमेंटमध्ये तसं प्रोव्हाइड केलं असेल, डिअरनेस अलाउन्स तुम्ही त्याच्यामध्ये इन्क्लूड करू शकता. त्याचबरोबर पुढचा जो पॉईंट आहे तो म्हणजे कमिशन. कमिशन हे टर्नओव्हरच्या टर्नओव्हरवरती फिक्स्ड पर्सेंटेजने काय केलं जातं, कॅल्क्युलेट केलं जातं. सॅलरीमध्ये इन्क्लूड होणारे पॉईंट आहेत बेसिक पे, डिअरनेस अलाउन्स आणि कमिशन. आता आपण हेच पॉईंट एका एक्झाम्पलच्या थ्रू लक्षात घेऊयात. एक एम्प्लॉई आहे, त्याचं नाव आहे नवीन, आणि हा एम्प्लॉई चेन्नईमध्ये राहतोय. त्याला बेसिक पे म्हणजेच बेसिक सॅलरी मिळते 10,000 पर मंथ. डिअरनेस अलाउन्स आहे 500 पर मंथ. कमिशन त्याला मिळतंय 24,000. HRA रिसिव्ड ची जी अमाऊंट आहे ती आहे 2,500 पर मंथ. त्यानंतर तुम्हाला सांगितले जो रेंट आहे ते रेंट नवीन पे करतोय त्याची अमाऊंट आहे 2,000 रुपये पर मंथ. एवढी सगळी माहिती आपल्याला दिलेली आहे आणि याच माहितीच्या बेसवरती आपल्याला हाऊस रेंट अलाउन्स जो आहे तो कॅल्क्युलेट करून त्यातली एक्झम्प्टेड अमाऊंट जी आहे ती काय करायची, बघायची. आता बघा, या 5 पॉईंटमध्ये आपल्याला महत्वाच्या असणाऱ्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत. याच्यावरून आपल्याला पहिल्यांदा सॅलरी जी आहे ती सॅलरी कॅल्क्युलेट करायची आणि त्या सॅलरीवरून आपण जे आधी मगाशी जे 3 पॉईंट पाहिले ते 3 पॉईंट आपल्याला काय करायचे आहेत, त्या 3 पॉईंटचं कॅल्क्युलेशन जे आहे ते आपल्याला करायचंय. बघा, पहिला पॉईंट आहे ऍक्च्युअल HRA रिसिव्ड. ऍक्च्युअल HRA रिसिव्ड जे तो करत होता पर मंथ 2,500. प्रत्येक महिन्याला तो 2,500 रुपये त्याला मिळत होते. आणि त्याच 2,500 रुपयांना आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करायचंय, पर ॲनम मध्ये कन्वर्ट करायचं. आणि पर ॲनम मध्ये जर आपण त्याला कन्वर्ट केलं तर त्याची अमाऊंट जी आहे ती किती होते, 30,000 रुपये. त्यानंतर आपल्याला सांगितलं ऍक्च्युअल रेंट पेड मायनस 10% ऑफ सॅलरी. ऍक्च्युअल रेंट तो पेड करतोय किती, पर मंथ 2,000 रुपीज तो पे करतोय. आणि याच 2,000 रुपीजला आपल्याला पर ॲनम मध्ये कन्वर्ट करायचंय. मग पर ॲनम मध्ये जर आपण रेंटला
कन्वर्ट केलं तर त्याची टोटल अमाऊंट जी आहे ती येते 24,000 मायनस 10% ऑफ सॅलरी. आता आपल्याला इथं 10% ऑफ सॅलरी कॅल्क्युलेट करायची म्हटल्यावरती सॅलरीमध्ये काय काय पॉईंट इन्क्लूड होतात ते आपल्याला बघावं लागेल. पहिला आहे बेसिक पे प्लस डिअरनेस अलाउन्स प्लस कमिशन. बेसिक पे हा पर मंथ नुसार आपल्याला घ्यायचं नाहीये, त्याला कन्वर्ट आपल्याला पर ॲनम मध्ये करायचे. मग पर ॲनम मध्ये जर आपण बेसिक पेला कन्वर्ट केलं तर त्याची अमाऊंट येते 1,20,000. डिअरनेस अलाउन्स येतो तुमचा 6,000 प्लस 24,000 तुमचं कमिशन असणार आहे. आणि त्यावरून आपण काय कॅल्क्युलेट करणार आहोत, टोटल सॅलरी जी आहे ती आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. आणि टोटल सॅलरी इथे किती येते तर 1,50,000. या 1,50,000च्या आपण 10% कॅल्क्युलेट करणार. ते 10% येतं 15,000. 24,000 ऍक्च्युअल रेंट पेड बाय एम्प्लॉई मायनस 10% ऑफ सॅलरी 15,000. 24,000 मधून 15,000 जर आपण लेस केले तर आपला आन्सर येणार आहे 9,000. त्यानंतर थर्ड पॉइंट आपण कॅल्क्युलेट करतो 50% ऑफ सॅलरी और 40% ऑफ सॅलरी. 50% अँड 40% हे आपण कशावरून डिसाइड करतो तर तो एम्प्लॉई कोणत्या शहरामध्ये राहतोय. आणि इथे आपल्याला अशी माहिती आहे की मिस्टर नवीन इज अन एम्प्लॉई इन एबीसी लिमिटेड इन चेन्नई. तो राहतोय कोणत्या शहरामध्ये, चेन्नईमध्ये राहतोय. आणि जर तो चेन्नईमध्ये राहत असेल आणि चेन्नई हे शहर मेट्रोपॉलिटन सिटीज मध्ये येत असल्यामुळे आपण सॅलरीच्या एकूण किती टक्के कॅल्क्युलेट करणार, 50% सॅलरीच्या जे आहे ते आपण काय करणार आहोत, कॅल्क्युलेट करणार आहोत. इथे 50% सॅलरीच्या 1,50,000च्या 50% म्हणजे 75,000. इथे आपण तिन्हीच्या तिन्ही पॉईंट जे आहेत ते कॅल्क्युलेट केलेत. पहिला पॉईंट आहे ऍक्च्युअल HRA रिसिव्ड, दुसरा पॉईंट आहे ऍक्च्युअल रेंट पेड मायनस 10% ऑफ सॅलरी आणि तिसरा पॉईंट आहे 15% ऑफ सॅलरी. 15% सॅलरी, ऍक्च्युअल रेंट पेड बाय एम्प्लॉई मायनस 10% ऑफ सॅलरी आणि ऍक्च्युअल HRA रिसिव्ड. या 3 पॉईंट मध्ये जी सगळ्यात लेस अमाऊंट असेल ती अमाऊंट ऍक्च्युअल HRA रिसिव्ड मधून काय केली जाते, एक्झम्प्ट केली जाते. आणि उर्वरित अमाऊंट जी आहे तिला काय केलं जातं, टॅक्सेबल लावलं जातं. आता ऍक्च्युअल HRA रिसिव्ड आहे 30,000 आणि या तिघांमध्ये सगळ्यात लेस अमाऊंट किंवा लिस्ट अमाऊंट जी आहे ती आहे 9,000. म्हणजे याचा अर्थ 30,000 HRA मधून मायनस 9,000 एक्झम्प्ट अमाऊंट केल्यानंतर उर्वरित जी अमाऊंट येते 21,000 ही 21,000 अमाऊंट टॅक्सेबल असणार आहे आणि एक्झम्प्टेड अमाऊंट असणार आहे 9,000. आता बघा, जर सपोज हा एम्प्लॉई मिस्टर नवीन चेन्नईमध्ये राहत नसता आणि चेन्नई व्यतिरिक्त इतर कोणत्या शहरामध्ये जर तो राहत असता, फॉर एक्झाम्पल तो पुण्यामध्ये राहत असता, तर आपण तिसरा पॉइंट जो कॅल्क्युलेट केलेला आहे तो कसा केला असता, तो 40% ऑफ सॅलरी आपण इथे काय केलं असतं, कॅल्क्युलेट केलं असतं. जर तो एम्प्लॉई या 4 मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि चेन्नई या 4 शहरांव्यतिरिक्त राहत असता तर. ओके, थँक्यू.